आज आपण पाहणार आहोत क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता। तुम्हाला विश्वास बसणार नाही, एवढी टेस्टी की 2-3 तर नक्की खाणार। चला तर रेसिपी पाहूया। त्यासाठी हे पहा, माझ्याकडे भरपूर साऱ्या रात्रीच्या चपात्या शिल्लक राहिल्या होत्या, तर आपण ह्याच्यापासून एक मस्त अशी रेसिपी बनवूया। त्यासाठी आलं लसूण बारीक असं चेचून घ्या। हे पहा, आलं लसूण बारीक पेस्ट बनवून घेतली। गॅसवरती पॅन ठेवा, त्यामध्ये 2 चमचे तेल घाला। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घाला व 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घाला। 2 छान मस्त असं भाजून घ्या। त्याच्यानंतर शिमला मिरची 2 बारीक कापून घेतल्या आहेत, त्या घाला। भाजून घ्या व्यवस्थित शिमला मिरची। त्याच्यानंतर 1 वाटी मक्याचे दाणे घाला, तेही व्यवस्थित छान असं भाजून घ्या। त्याच्यानंतर खिसून घेतलेलं गाजर त्याच्यामध्ये घाला। 1 चमचे धने पावडर घाला। चिली फ्लेक्स इथे 2 चमचे घालायचं आहे। तुम्हाला जर तिखट नको असेल तर ते 1 चमचा घातलं तरी चालेल। ऑरेगानो 1 चमचा घाला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। ह्यानी वेगळी अशी टेस्ट येते। मीठ चवीनुसार मी ते 1 चमचा घालत आहे। सर्व भाज्या व्यवस्थित भाजून घ्या। त्यानंतर उकडलेले 3 बटाटे ह्याच्यामध्ये घाला। तुमच्याकडे घरामध्ये जी भाजी अवेलेबल आहे ती वापरली तरी चालेल। आता सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि अगदी 5 मिनिटासाठी भाजी झाकून ठेवायची। मंद आचेवरती भाजी झाकून ठेवा। हे पहा, 5 मिनिटं झालेली आहेत। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पनीर घालणार आहोत। 100 ग्रॅम पनीर घाला। त्याचबरोबर 2 चीजच्या क्यूब खिसून याच्यामध्ये घालायच्या। खूप छान मस्त अशी टेस्ट येते। लहान मुलांना तर हे खूप आवडतं, तर हे चीज तुम्ही नक्की घाला। आता हे सर्व मिक्स करून घ्या व गॅस बंद करा। भाजी इथे आपली रेडी आहे। स्टफिंग करण्याची भाजी आपली रेडी आहे। एक बाउल घ्या, त्यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घाला आणि थोडंसं पाणी घालून इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे आपल्याला चपातीला चिटकवण्यासाठी गम तयार झालेला आहे। हे पहा, या पद्धतीमध्ये करून घ्या पातळ असा। आता एक चपाती घ्या, त्यावर ही भाजी घालून घ्या। ही स्टफिंगची भाजी आहे, तर 2 चमचे भाजी घाला आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे एक फोल्ड मारायचा आहे चपातीचा आणि त्याच्यानंतर त्याला आपण गव्हाचं जे गम तयार केला आहे तो लावून घ्या। व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर दोन्ही बाजू त्याच्या बंद करून घ्यायच्या, जेणेकरून भाजी बाहेर येणार नाही। दोन्ही बाजू बंद करा आणि आता फोल्ड करून घ्यायची पूर्ण चपाती। हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने चपाती फोल्ड मारायची, भाजी बाहेर येत नाही जी आपण स्टफिंग केलेली आहे ती। हे रोल माझे सर्व रेडी आहेत। एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। थोडासा लालसर असा रंग आला की आपल्याला हे तळून काढायचं आहे। तळताना मंद गॅस ठेवायचा आणि हे तळायचं आहे। हे पहा, क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे चपाती रोल्स इथे बनून रेडी आहेत। खूप छान मस्त अशी ही रेसिपी आहे। हेल्दी आहे आणि शिवाय टेस्टी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत बाय बाय।